षटकावरती या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला सागर पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. हर सर जहाँ झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला क्लिअर करत बॉल सीमा रेषा पलीकडे. फलंदाज गणेश बॅटमधून बॉल सीमा पार. मिड विकेटला क्लिअर करत चौकार. पहिल्या बॉलवरती पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज करत असताना फटका दमदार आणि अगदी चौकाराची सहर आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती अकाउंट देखील ओपन झाले. धावसंख्या धावफलकावरती 4 आपल्याला पाहायला मिळेल. फैजलजी शेख सर जे मात्र आपल्याला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेलिक पंचांच्या भूमिकेमध्ये यश निमाडे सर आपल्याला पाहायला मिळतील. दोघांचं आपण कौतुक करू. मागील मॅच मध्ये निलेशजी महाजन सर वन ऑफ द लेजंड प्लेयर आणि हरिओम संघाला एक वेगळी ओळख दिली अशी खेळाडू. यावेळेस फटका पुन्हा एकदा दमदार पाहायला मिळतोय. ऑन साइडला फटका लाजवाब. बॅक टू बॅक दुसरा चौकार बॅटरच्या बॅटमधून. दमदार सुरुवात झाली आहे. मैदानावरती 2 चेंडू 2 चौकार आलेत. सुरुवात कशी असावी तर याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण की सुरुवात अशी असावी. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार एक्झिक्यूट करण्यात आलेत आणि धावा देखील 4-4 एकूण 8 धावा टीमच्या टोटलमध्ये 8. पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी आपल्याला करावी लागेल. या मॅचचं रिदम पहिल्याच ओव्हरमध्ये सेट केलं जातं यातही मात्र शंका नाही आहे. का म्हटलं जातं वेल बिगन इज हाफ डन. सातत्याने सुरुवात चांगली असेल तर मात्र तुम्ही एका खऱ्या अर्थानं बेसवरती स्काय स्क्रॅपर उभा करू शकता. लॉन्च पॅड तो सेट झाला. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले आणि धावसंख्या धावफलकावरती 8. थोडासा प्रेशरमध्ये सागर जरूर असेल. कमबॅक करावा लागेल. दोन्ही चेंडू खराब होते कारण दोन्ही चेंडू फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर ठेवावा लागेल चेंडू. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल चांगला आहे. म्हटलं होतं की ऑप्शनच्या बाहेर बॉल ठेवावा लागेल मात्र मी म्हणेल इथे लेन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. लाईन चांगली होती कारण लाईन वायडिश यॉर्करच्या नादामध्ये इथे फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला मात्र लेन खराब. लोवा फुलटॉस आपण म्हणू शकतो मात्र फलंदाज कनेक्ट करू शकले नाही. हा चेंडू निर्धाव आहे. हा चेंडू डॉट आहे. कमबॅक करत असताना फार चांगली गोलंदाजी आता मध्ये मैदानावरती सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा तो तयार. लेफ्ट आर्म ओ द विकेट. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा खराब. खोटी गेंद आणि त्या बॉलवरती हा फटका लाजवाब. पैर पर गेंद तो बाउंड्री की सैर पर गेंद. स्क्वेअर लेगला क्लिअर करत सीमा पलीकडे आलेला या इनिंग मधला तिसरा चौकार. 4 चेंडू 3 चौकार. धावसंख्या धावफलकावरती 12. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिले षटक प्रगतीपथावरती. 4 ओव्हरची मॅच आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आता हा संघ मैदानावरती फार चांगल्या पोझिशन वरती पाहायला मिळतोय. पहिले 4 चेंडू 3 चौकार आले. एक डॉट आला मात्र थोडीशी सागरला इथे लाईन आणि लेन मिळत नाही आहे. फुलटॉस बॉल ते देखील पायावरती. ही खराब गोलंदाजी आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कदाचित कनिष्कडे कॅपॅबिलिटी आहे तो व्ही शेप मध्ये देखील फार चांगला खेळतो मात्र इथे आपण पाहू शकतो पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलवरती गणेश संपूर्णपणे बीट होत आहेत. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र आलाय डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12. पहिले 2 चेंडू 2 चौकार. तिसरा बॉल डॉट. चौथ्या चेंडूवरती चौकार. 5वा चेंडू देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 12. शेवटचा बॉल षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सागर. फटका चांगला पाहायला मिळतो. मी म्हटलं होतं ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जर असेल खेळाडूकडे कॅपॅबिलिटी आहे तो व्ही शेप मध्ये उडवू शकतो. ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला क्लिअर करत दमदार स्ट्रोक आणि खणखणीत षटकार. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती फ्लाय होत असताना 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. आम्ही या संघाला संपूर्णपणाने पाहिलंय. ज्याप्रमाणे अंकुश गायकर असतील त्यांनी हा संघ सर्वात पहिले सुरुवात केली आणि त्यानंतर या संघामध्ये शिवाजी असतील त्या समवेत अनिकेत असतील जे एक चांगले खेळाडू आहेत. त्यांच्या समवेत गणेश असतील. असे भरपूर सारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील ज्याने फार इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. त्यावेळेस हा संघ थोडा यंगस्टरने भरलेला होता मात्र प्रतिभा होती या संघाकडे. सातत्याने आम्ही या संघाला चांगल्या प्रकारची कामगिरी होत असताना कल्याण विभाग असेल मुरबाड विभागामध्ये पाहिलंय मात्र आता मैदानावरती ते फार चांगल्या प्रकारची कामगिरी करतात. जे यंगस्टर खेळाडू होते आता त्यांनी त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. अंडर 24 मध्ये खेळत असताना फार चांगल्या प्रकारची कामगिरी होईल यातही मात्र शंका नाही आहे आणि सुरुवात देखील फार तशीच झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 18 या आकड्यावरती.
रवींद्र जे आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगला गोलंदाज तितका चांगला असा फलंदाज होऊ शकेल का हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं आहे. डगआउटमध्ये अजून अनिकेतचं येणं बाकी आहे. सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे. मला आठवतंय ज्यावेळेस आम्ही उशीची स्पर्धा कव्हर करत होतो त्यावेळेस अगदी त्याचं देखील येणं बाकी आहे. मात्र पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र 18 या आकड्यावरती. रवींद्र स्ट्रायकिंग एंडवर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील ते मात्र गणेश बॉलिंग मार्कवरती बॉलर मिलिंदला आपण पाहू शकतो. गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅकवरती मिलिंद स्ट्रायकिंग एंडवरती रवींद्र राईट मध्ये विकेट. पहिला बॉल चेंडू हवेमध्ये लॉंग ऑन मध्ये कॅचची संधी असेल. कॅच झाली कंप्लीट. पहिला मोठा धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम मर संघाला. फलंदाज रवींद्रची खेळी होत असताना समाप्त. 18 वरती गडी गमावलाय पहिला. अनिकेत नवीन बॅटर. सिक्सर किंग अनिकेत पाहायला मिळतोय. तुर्तास माझ्यापर्यंत एक माहिती पोहोचली की अनिकेत हा ड्रीम 11 मध्ये 1,70,000 जिंकलाय त्याने. क्या बात आहे. धावसंख्या धावफलकावरती 18 गडी गमावलाय पहिला. तिसऱ्या क्रमांकावरती सिक्सर किंग अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. आता गणेशला देखील विसरून कसं चालेल. त्याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये घणाघाती प्रहार 3 चेंडू 3 चौकार 1 षटकार आला. फार जबरदस्त कामगिरीची मात्र गणेशच्या माध्यमातून. मात्र अनिकेत देखील फार चांगला खेळाडू आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पॉईंटच्या दिशेला फक्त क्लान्स केला. सिंगल कंप्लीट केली. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल ती मात्र 19 या आकड्यावरती. अनिकेत एक सेन्सिबल खेळाडू आहे. सेन्सिबल क्रिकेटर म्हणून त्याची ओळख आहे. माहिती आहे की समोर जो खेळतोय गणेश याची बॅट बोलती आहे. मला त्याला स्ट्रायकिंग एंडवरती आणावा लागेल. तो जितका जास्त स्ट्रायकिंग एंडवरती असेल तितके जास्त आमच्या संघापुढे धावा बनवल्या जातील आणि मैदानावरती तेच त्याच्या माध्यमातून. यावेळेस फटका लाजवाब जरूर आहे. डीप मध्ये फिल्डर असतील मात्र मिड विकेटच्या दिशेला बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. पैर पर गेंद तो बाउंड्री की सैर पर गेंद. अजून एक फटका दमदार चौका. 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं मार्गस्थ 4 ओव्हरची मॅच आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 23 आकड्यावरती. गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅकवर. लोवर फुल टॉस विशेप मध्ये उडवलाय. कार्पेटच्या साने चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतो. डीप मध्ये असतील फिल्डर अर्जुन होते. एकदा तो कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल ते मात्र 24 या आकड्यावरती. अरे हौसला के वो मंजर भी आएगा. खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यू थक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर. तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. मिलिंदला कमबॅक करावा लागेल आणि त्याने केलाय देखील. ज्या कमबॅकची नितांत गरज होती तो कमबॅक झाला होता. मात्र सिक्सर किंगच्या बॅट मधून आलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन ला क्लिअर करत ओव्हर द बॉलर हिट डाऊन द ग्राउंड. अनिकेतचा ट्रेडमार्क स्ट्रोक ऑन ड्राईव्हचा देखना षटकार. अनिकेतच्या बॅट मधून आलेला हा दमदार स्ट्रोक षटकार धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये. ती मात्र पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. साजिवली संघाला कमबॅक करावा लागेल. मिलिंदकडे कॅपॅबिलिटी आहे. स्विच हिट अटेम्प्ट फटका फसलाय. डाऊन द बॉल एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर. कॅचची संधी मात्र डोक्यावरून बॉल निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. जबरदस्त. आमचे गोकुळ होते आणि गोकुळने सांगितलं चेंडू पडण्या अगोदर आता हा रिव्हर्सचा षटकार मारेल आणि रिव्हर्सचा षटकार मारलाय. याला म्हटलं माइंड रिडिंग. याला म्हणतात खेळाडूचा अगदी फुटवर्क पाहून अंदाज लावणं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
पहिलं षटक जे मात्र महागडं राहिलं, तब्बल 18 धावा. दुसऱ्या षटकामध्ये देखील कसर पूर्ण झाली. शेवटचे 2 चेंडू 2 षटकार आले. या मॅच मध्ये कमबॅक झालं पुन्हा एकदा मड संघाचं. आता मात्र साजिवली संघाला कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कुठला खेळाडू करेल? चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. टाइम इज मनी अँड मनी इज इम्पॉर्टंट. वेळ वाचवणं फार महत्त्वाचं असतं, सातत्याने आम्ही उल्लेख करतो. सकाळी वर्तमानपत्र 4 रुपयाचा, रात्री 4 रुपये किलो रद्दीच्या भावाने विकला जातो. त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा असेल. आजच्या दिवसामध्ये आपल्याला तब्बल 11 सामने कव्हर करायचे आहेत. सो वेळेच्या बाबतीमध्ये कटाक्ष सातत्याने आम्ही टाकू आणि तुमच्या माध्यमातून देखील कॉपरेशनची तितकीच गरज आहे. आपण पाहू शकतो या मॅचला एन्जॉय करतात आमचे सर्वांचे लाडके, आमच्या सर्वांच्या गळ्यामधलं ताईत असणारं व्यक्तिमत्व, हरिओम मित्र मंडळाचे संस्थापक आणि एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय विजयभाई भगत साहेब. त्यांची उपस्थिती लाभली आहे. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती भाई आपलं सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत असेल. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. ज्या व्यक्तिमत्वाने क्रिकेट खेळलं नाही तर क्रिकेट जगलंय, त्याच्या समवेत एक शहापूर टेनिस बॉल क्रिकेटला एक असा संघ दिला ज्या संघाने अक्षरशः भरपूर सारे मोठे खेळाडू पाहिले. असा संघ हरिओम मित्रमंडळ आणि त्या मंडळाचे संस्थापक आमचे सर्वांचे लाडके एक दमदार आणि दिलदार व्यक्तिमत्व विजयभाई भगत साहेब यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. यावेळेस चेंडू वाईड असेल, धावसंख्या धावफलकावरती एकाने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावरती. 37 37 ज्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळतात. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस बाय बॉलर Nayan. He was pretty much crucial in the over because he have the potential. यावेळेस आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब हाफ ट्रॅकर होता, फॉर्म जॅक केलाय. आडवा पट्टा हॉरिझॉन्टल बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे 2 खेळाडू जे मात्र दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून मिस्टेक, एक गोलंदाज एक बॅकिंगला आला, मात्र दुसरा बॅकिंगला जो खेळाडू आला होता कव्हर क्षेत्रामधून त्या खेळाडूने चांगली बॅकिंग केली, एकदम कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावर. प्रीतम जोशी सर यांचं देखील आपण विशेष कौतुक करू. फार चांगलं असं आयोजन, दमदार नियोजन प्रीतम जोशी सरांच्या माध्यमातून. तसेच आमचे आदित्य सर असतील, त्यांनी देखील फार चांगल्या प्रकारची कामगिरी सातत्याने केली आहे. त्यासमवेत आमचे विकास सर ॲज अ स्कोरर फार चांगला सातत्याने त्यांची साथ आम्हाला मिळते, त्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. प्रत्येकाचा नामोल्लेख जो मात्र केला जाईल, कारण फार चांगलं असं आयोजन, दमदार नियोजन. आमचे फैजल शेख सर, जिथे कमी तिथे आम्ही, जिथे समालोचनाची कमी असते समालोचन फार चांगलं करतात आणि समालोचन संपलं की ॲज अ अंपायर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करू. फुलटॉस बॉल, पॉइंटच्या दिशेला फटका लाजवाब. डीप मध्ये कुठल्याही प्रकारची प्रोटेक्शन नाही आहे. बॉल निघून चाललाय, डीप पॉइंटला क्लिअर करत, चिरून फाडून बेदून बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप पॉइंटला क्लिअर करत बॉल सीमा पार. चौकार, चौकाराला धावसंख्या धावफलकावरती 44 रन्स ऑन द बोर्ड. 44 धावा धावफलकावरती आहेत. तिसरी मॅच आई एकविरा टेंबे विपक्ष आई गावदेवी गोलबंद. दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. जबरदस्त फटकेबाजी मैदानावरती करत असताना अनिकेत आणि गणेश पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल, फटका लाजवाब. कार्पेटच्या सायनी मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. थोडासा फंबलनेस डीप मध्ये मिड विकेट मध्ये मिलिंद होते. थोडीशी फंबलनेस जरूर झाली, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या 7 धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल 46 आकड्यावरती. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जर पाणी हवा असेल पाणी घेऊन जाऊ शकता, हरकत नाहीये. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे, त्यानंतर 3 षटकाची समाप्ती होईल. 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊ. फुलटॉस बॉल लोवर, फुलटॉस ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये फिल्डर मिलिंद असतील. सिंगल कंप्लीट झाली आहे. एंड ऑफ थर्ड ओव्हर आणि तिसऱ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. ड्रिंक्स ब्रेक नाहीये, मात्र पाण्याची गरज असेल तर पाणी घेऊन जाऊ शकता, हरकत नाहीये. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 47. प्रथम बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय जीजी स्पोर्ट्स मड. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती आपण डेफिनेटली पाहू शकतो. सुंदर अशी खेळी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. ओंकार मला वाटतंय आतमध्ये जात आहेत. गणेश फार चांगलं समालोचन ते देखील करतात.
आम्हाला आठवतंय ज्या वेळेस आम्ही जी स्पोर्ट्स मर्चचे शिवशंकर चषक कव्हर करत होतो त्यावेळेस गणेशने फार चांगली आम्हाला 5 दिवस दिली होती. असा गणेश आता ड्रिंक्स बॉयच्या भूमिकेमध्ये जातोय. साजिवली संघाला कमबॅक करावा लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चित अवकाखेले यार प्रेडिक्शन फेल सातत्याने आम्ही हा उल्लेख करतो. अगदी त्याप्रमाणे मैदानावरती इथे कमबॅक करणं गरजेचं आहे. जरूर धावसंख्या भरपूर झाली आहे. मात्र क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही. पहिल्या इनिंगमध्ये जर बॅटिंग करत असताना संघाने धावा बनवल्यात तर मात्र तुम्ही देखील चेज करत असताना धावा बनवू शकता. कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नाही. लढाई करावी लागेल. लव फुल टॉस फटका चांगला व्ही शेप मध्ये फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक. एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करत गेंदबाजने दिया मौका. बल्लेबाजने मारा बेहतरीन चौका. चौकाराच्या साथीने 50 अप. 51 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. जबरदस्त बॅटिंग. आडव्या पट्ट्याने फटकाला जवाब. सिक्सर किंगच्या बॅट मधून खणखणीत प्रहार. बॉल मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल हा षटकार. अनिकेतच्या बॅट मधून खणखणीत प्रहार आपल्याला पाहायला मिळतात. षटकार किंग षटकार मारणार नाही तर कोण मारेल. जबरदस्त स्ट्राइक रेटने हा खेळाडू मैदानावरती अटॅकिंग इंटेंट आणि अटॅकिंग अप्रोचने आग्रही असणारा खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. मात्र फटकेबाजी देखील तितकीच भयानक करतोय. यावेळेस अगदी स्लॉट मधला बॉल होता. पॅची नरेच लेमन कट. धावसंख्या धावफलकावरती स्थिर असेल कारण चेंडू असेल डॉट. चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या बॉलवरती चौकार आला. लॉंग ऑनला क्लिअर करत एका टप्प्यावरती तिथे मिस्टेक झाली मी म्हणेल लॉंग ऑनच्या फिल्डरच्या माध्यमातून. मात्र मिड विकेटला जो फटका मारला हॅमर्ड केलं पॅरलल टू द ग्राउंड आणि अप्रतिम असा स्ट्रोक होता. फ्लॅटेड स्ट्रोक होता मिड विकेटच्या दिशेला. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये व्हेरिएशन फार महत्त्वाचं आहे. व्हेरिएशनने तुम्ही चकित करू शकता. जर तुमच्याकडे पेस असेल तर तुम्ही पेस स्लो करून देखील चकित करू शकता. जर तुमच्याकडे पेस नसेल गती नसेल तर अशा वेळी तुम्ही कटर्सचा यूज करून देखील चकित करू शकता. व्हेरिएशनचा वापर असणं फार गरजेचं आहे. ज्याप्रमाणे व्हेरिएशन हर्षल पटेलने दाखवले होते मात्र ते हर्षल पटेलचे जे व्हेरिएशन ते पिक करण्यात आले. मात्र जसप्रीत बुमराह तो एक नामांकित खेळाडू आहे. तो देखील तशाच प्रकारे व्हेरिएशन करतो. शॉर्ट ऑफ वन यॉर्क स्लोवर वनचा देखील त्याच्या माध्यमातून वापर केला जातो. मात्र मैदानावरती वेस्टफाईट बीमर नो बॉल पंचांचा इशारा. फैजल शेख सर आपल्याला पाहायला मिळतील. इशारा देतात. फ्रीटचा बॉल उघडा डोळे पहा नीट. हा बॉल असेल फ्री हिट. फ्रीटच्या बॉलवरती कशा प्रकारची बॅटिंग करेल ज्या खेळाडूने सातत्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. जो बॉल प्रत्येक फ्रीट सारखा हिट करतो अशा खेळाडूला फ्रीट मिळाला आणि येस इट वॉज आउट ऑफ द पार्क. बिग 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 लॉंग 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 दमदार षटकार. दस्त कामगिरी करत असताना थोडंसं आता अडचणीमध्ये संघ साजिवली पाहायला मिळतोय. षटकार तर आलाय. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल जाऊन पोहोचेल. चौसष्ट धावा धावफलकावरती. थोडस बॅकफुट वरती संघ साजिवली पाहायला मिळतोय. अर्जुनच्या खांद्यावरती जबाबदारी येलो फुल टॉस ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेला फटका चांगला आहे. डीप मध्ये मिलिंदच्या माध्यमातून झालेली मिस्टेक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटमध्ये समीकरण असतो चुकीला माफी नाही आहे. आलाय चौकार आणि अशा रीतीने 4 षटकांचा वाजवी केस समाप्त झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना जी स्पोर्ट्स मड संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळती आहे जाऊन पोहोचली आहे 68. 68 69 इज द टार्गेट. 69 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे.
आई एकविरा टेंबे संघाचे कॅप्टन आणि आई गावदेवी गोलबंड संघाचे कॅप्टन दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल, रिक्वेस्ट आहे आपण या टॉस साठी आपलं सहर्ष स्वागत असेल. हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर-24 शहापूरकर चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. तुर्तास आपण पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर-24 शहापूरकर चषक 2024 आहे. दैदीप्यमान थरार जो मात्र तुम्हाला आम्हाला सर्वांना अनुभवायला मिळेल. साजिवली विपक्ष जीची स्पोर्ट्स मोड सर्वांचं सहर्ष स्वागत. 69 धावांचं टार्गेट. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार. पहिल्या षटकामध्ये निशांतचा बॉल फटका लाजवाब जरूर होता. आता चेंडूने निशांतचा वेध घेतला. हा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय. हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. आता मात्र मैदानावरती बॅटिंग करत असताना साजिवली संघ देखील म्हणत असेल, हे जिंदगी चाहे जितना भी नचा बस गाणे अच्छे बजा. हा चौकार जरूर गेला होता, कारण स्ट्रेट ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड मारायचा प्रयत्न इतका सरळ की सरळ एस्टनचा वेध घेतणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, ज्यावरती एकही धाव अर्जित झाली नाही. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो निर्धाव. गोलंदाज दिशांत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षडवंचा वापर फटका चांगला मिड विकेट मध्ये गणेश पाहायला मिळतील. या चेंडूसाठी गणेशची नियुक्ती तिकडे करण्यात आलेली आहे. एकदा तर कंप्लीट झाली. दफलक ओपन झालंय. 69 धावांचं पाठलाग करत असताना हा पहिला आपण पाहू शकतो रन अर्जित करण्यात आलाय. अजूनही धावसंख्या धावफलकावरती एक आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ झालाय. आता मात्र फटकेबाजी चांगली करावी लागेल. 2 चेंडू तुम्ही रिलीफ घेऊ शकता, मात्र त्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारची फटकेबाजी करणं अनिवार्य आहे. त्यावेळेस व्हाईट बॉल पंचांचा इशारा देतोय. एक वेगळी शैली जी मात्र आम्हाला सातत्याने पाहायला मिळते, ज्यावेळेस समालोचन देखील करतात आणि ज्यावेळेस पंचांच्या भूमिकेमध्ये देखील असतात फैजल सर. हा चेंडू वाईट पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 या आकड्यावरती. यावेळेस फटका चांगला लॉंग ऑफच्या दिशेला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इनटू द स्लॉट अँड गोइंग आउट ऑफ द प्लॉट. बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफला क्लिअर करत दमदार असरदार चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल आणि धावफलक पाहायला मिळेल 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील.
यावेळेस चेंडू हवेमध्ये थर्डमॅनचे फिल्डर जरूर होते, मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय थोडासा हँडल करत असताना, येस विथ द बॅट हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हँडल करत असताना थोडंसं अनऑर्थोडॉक्स पोझिशनवरती आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याला अनुषंगून शॉट कनेक्ट देखील झाला नाही. मात्र जमेची बाजू ही आहे की फिल्डपासून अगदी दूर होता आणि एकदा वर्जित आली. टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 7 आकड्यावरती 7 ऑन द बोर्ड. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा तसाच बॉल, मात्र थोडीशी लाईन आपण मानू शकतो जी मात्र बॉडी लेनवरती होती. यात विथ द बॅट आलेली सिंगल एकदा कंप्लीट झाली कुशंकित क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत असंख्य धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र पुढे सर्किल जाऊन पोहोचेल ती मात्र 8 आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, निशाण पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती तयार. शेवटचा बॉल असेल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. निशाने जबरदस्त गोलंदाजी केली आहे पॉवर प्ले मध्ये, फार अप्रतिम अशी कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात निशान. मिलिंदला आता मात्र कामगिरी चांगली करावी लागेल. या शेवटच्या बॉलवरती षटकार आला, 14ची धावगती एक चांगली म्हणेल मी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फटका चांगला पाहायला मिळतोय, डीप मध्ये फिल्डर जरूर असतील, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, वाईड स्ट्रॉंग ऑन अनऑर्थोडॉक्स काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर अँड आफ्टर फर्स्ट ओव्हर साजिवली टीम इज ऑन 12. 12 धाव फलकावरती आहेत साजिवली संघाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल, चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज म्हणून त्याची देखील ओळख आहे, मात्र बॅटिंगच्या जीवावरती फार चांगली कामगिरी करतो. रवींद्र देखील एक नामवंत गोलंदाज आहेत, ते कितल्या षटकामध्ये हाताळतील ते देखील पाहणं तितकं औत्सुक्याचं ठरणार आहे. अनिकेत मी म्हणेल दुसऱ्या षटकामध्ये थोडासा आपण म्हणू शकतो तिथे एक्सपेरिमेंट केले जात आहेत. गणेश देखील एक चांगला गोलंदाज आहे, पाहूया तो कितवा षटक हाताळतोय. रवींद्रच्या खांद्यावरती जबाबदारी कितव्या षटकामध्ये येते हे देखील पाहणं तितकं औत्सुक्याचं ठरणार आहे. शिवाजी देखील एक अप्रतिम गोलंदाज आहेत, त्यांना कोण विसरेल. यावेळेस चांगला फटका मिड विकेटच्या दिशेला, डीप मध्ये फिल्डर असतील गणेशच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय, 2 धावा कंप्लीट झाल्या, 2 धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ते मात्र 14 आकड्यावरती. ज्यावेळेस आम्ही एक स्पर्धा कव्हर करत होतो त्यावेळेस शिवाजीचे ते स्पेल, रवींद्रचे ते स्पेल 6-7 6-7 6-7 सोबत 3 ते 4 मॅचेस 6-7 धावांवरती आपलं षटक समाप्ती केली होती. असे 2 खेळाडू आपल्याला अजूनही पाहायला मिळत नाहीयेत. गोलंदाजी ट्रॅक वरती, अनिकेतच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. रनआउटची संधी, येस इट्स आउट. लेझर गाइडेड मिसाईल प्रमाणे बँग ऑन टार्गेट. एस्टनचा वेट घेणारा बॉल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. ही विकेट मोठी. पहिला गडी बाद होत असताना फलंदाज रयन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रनआउटचे शिकार. ओके, वाशिरे संघ भारी आहे का? वाशिरे संघ टॉप काढेल. अरे पहिलीच मॅच लय डेंजर आहे, नाही 3ऱ्या दिवसाची खतरनाक मॅच आहे. यावेळेस सिंगल कंप्लीट ना, पहिलीच मॅच आहे ना, अल क्लासिको आहे का, जो जिंकेल ना तो ह्याच्यातून टॉप काढेल. 3 तारखेला महेंद्र माघे, हिरामन सगळे आहेत ते. एक गाव आहे ना. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. अनिकेतच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडूचा खेळ शिल्लक. वाईट बॉल, वाईट प्लस पण 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू निर्धाव आहे, हा चेंडू डॉट बॉल. चेंडू झालाय आतापर्यंत 4.
2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. त्यावेळेस चांगला चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो निर्धाव. फक्त असं वाटतंय की औपचारिक तो शिल्लक आहे. असं म्हटलं जातं की हारणं चुकीची गोष्ट नाही, हार मानणं चुकीची गोष्ट आहे. मैदानावरती कमबॅक करावा लागेल. त्यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. पुढील मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. एकीकडे संघ आई एकविरा टेमे, दुसरीकडे संघ आई गावदेवी गुलबन. टॉस जिंकला आई गावदेवी गुलबन संघाने. पारंपरिक ट्रेडिशनल डिसीजन, टॉस जीतो फील्डिंग चूज करो, सामने वाली टीम को बल्लेबाजी के लिए इन्वाइट करो. अर्थातच टॉस जिंकून बॅटिंग चूज फील्डिंग चूज केली आणि बॅटिंगसाठी आई एकविरा टेमे संघाला इन्व्हाइट केलाय. ती मॅच नंबर 3 असेल. मॅच क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. प्रीतम जोशी सरांचं विशेष कौतुक करेल. फार जास्त टेन्शन आहे डोळ्यावरती आणि दिसतंय चेहऱ्यावरती, फार टेन्शन आहे. सकाळपासून भरपूर सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून देखील घेतली जाते. स्कोर आहे 21 ऑन द बोर्ड. वरती तिसरं मार्गस्थ आहे शिवाजी यांच्या माध्यमातून. मी ज्याप्रमाणे उल्लेख केला रवींद्र आणि शिवाजीचे फायरी स्पेल त्यांच्या माध्यमातून टाकले गेले ते अप्रतिम होते. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इकॉनॉमिकल षटक हाताळण्यासाठी ओळख आहे धीमेंद्र शिवाजीची आणि रवींद्रची ओळख आहे विकेट टेकिंग गोलंदाजीची. विकेट टेकिंग गोलंदाजी तो सातत्याने करतो. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की इंडिया वर्ल्ड कपमध्ये खेळली, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह ज्याप्रमाणे गोलंदाजी करत होते ते प्रेशर टाकत होते आणि त्यावरती व्हायचं काय तर समोरच्या संघावरती प्रेशर यायचं, मोठे फटके खेळायला जायचे. मोहम्मद शामी स्टंप टू स्टंप गोलंदाजी करायचं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही, लाईन मिस झाली तर मात्र विकेटचं पतन व्हायचं. याला म्हणतात टीम एफर्ट आणि असं टीम एफर्ट टाकणारा संघ म्हणजे जीजी स्पोर्ट्स मड. मग तो साजिवली संघ देखील एक नामवंत संघ आहे. फार चांगली कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या मॅचमध्ये ते थोडंसं पॅकफूटवरती आहेत मात्र हरकत नाही. क्रिकेटमध्ये असं होत राहतं. जी टीम इंडिया 36 वरती ऑल आउट झाली त्याच टीम इंडियाने गाबाचा घमंड तोडला, ऑस्ट्रेलियामध्ये सिरीज जिंकली. त्यामुळे क्रिकेटमध्ये असे दिवस होत राहतात, हरकत नाही आहे. हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील डॉट आहे. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्या 22 या आकड्यावरती. चेंडू देखील 3 झाले. 3 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक आहे. शिवाजी आपल्याला पाहायला मिळतील. इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो, सातत्याने आम्ही उल्लेख करतो असा खेळाडू शिवाजी. फुलटॉस बॉल जरूर होता कबच्या दिशेला, हा खराब बॉल होता. फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल तर कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती मात्र 23 या आकड्यावरती. 23 ऑन द बोर्ड. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. 4 चेंडूंमध्ये 2च धावा खर्च केल्यात गोलंदाज शिवाजीने. गोलंदाज सय्यार. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती शिवाजी. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात मिलिंद. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सागर. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल. मिड ऑफचे फिल्डर निशांत असतील. कॅचची संधी, कॅच कंप्लीट. फलंदाज होतील बाद. मिलिंदची खेळी होत असताना समाप्त. मिलिंद बॅक टू दी पवेलियन. 23 वरती हा दुसरा गडी गमावलाय. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज आता मात्र तंबूच्या आशयाला. पहिले नयन आणि त्यानंतर आता मिलिंद. 23 या आकड्यावरती हा दुसरा धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीमला. आणि आता संघ साजिवली जो मात्र पराभवाच्या छायामध्ये पाहायला मिळतोय, कारण कमी चेंडू आणि भरपूर साऱ्या धाव्यांचं समीकरण पाहायला मिळतोय. उर्वरित चेंडू असतील आपण पाहू शकतो 7 आणि 7 चेंडू विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र 46. अनिकेतने जबरदस्त कामगिरी केली. सिक्सर किंग म्हणून त्याची देखील ओळख आहे. शिवाजी आपण पाहू शकतो जे मात्र बॉलिंग मार्क वरती इकॉनॉमिकल गोलंदाजी टाकण्यासाठी ते प्रचलित आहेत. रवींद्र विकेट टेकिंग गोलंदाजीसाठी आणि गणेश त्याच्या खऱ्या अर्थानं फार चांगल्या प्रकारच्या बॅटिंग समंजसपणासाठी त्याची देखील ओळख आहे. पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून देखील तो अप्रतिम कामगिरी करतो.
हा चेंडू सिंगल कंप्लीट. एंड ऑफ अ थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड. गोलमन संघ आणि टेंबे संघ दोन्ही संघांना विनंती असेल संपूर्ण स्क्वॉड आपण रेडी ठेवायचा आहे. पुढील मॅच आपली आहे. कुठल्याही क्षणाचा विलंब न करता जशी मॅच समाप्त होईल तसं आपण विदिन 2 मिनिट्स ही पुढील मॅच कव्हर करणार आहोत. गोलबन संघ आपण फिल्डिंग सेट करून घ्यायचे. एक एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि टेंबे संघ आपण खेळाडू कक्षाचा ताबा घ्या आणि एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे. बघा सर्व संघांना एक व्यवस्थापन समिती मॅनेजमेंट च्या माध्यमातून सूचना पोहोचवली जाते की आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर मॅच सुरू व्हायच्या अगोदर आपण ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. यावेळेस चेंडू फटका. फसलाय डाऊन द बॉल. फिल्डर विकेट टेकर गोलंदाज आणि पहिल्या बॉलवरती विकेट टेकिंग गोलंदाजी रवींद्रच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल जरूर होता. मोठा फटका मारायच्या प्रयत्नामध्ये बॅटर इथे आउट झालेत. फटका फसला आणि धक्का बसला. मिड विकेटमध्ये कॅच कंप्लीट झाली आणि अशा रीतीने हा तिसरा मोठा धक्का बॅटिंग करत असताना टीम साजिवली संघाला. टीम एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. रवींद्र असतील, शिवाजी असतील, गणेश असतील, त्यांच्या समेत अनिकेत कोण विसरेल याला. फार चांगला खेळ संपूर्ण संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि दुसरीकडे आम्ही म्हणू शकतो व्यवस्थापन समितीमध्ये देखील आदित्य सर आम्हाला पाहायला मिळतील. फार चांगलं त्यांच्या माध्यमातून देखील कार्य. त्यांच्या समेत विकास सर तर झक्कासच कामगिरी करतात. त्यांचं विशेष आम्ही कौतुक करू. प्रीतम जोशी सरांचं सकाळपासून फार बिझी आहेत कारण प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं लक्ष आहे. आणि त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतील फैजल सर असतील. फैजल सरांसोबतच यश नेमाडे सर देखील आपल्याला पाहायला मिळतील जे फार मेहनत घेतात. अफाट कष्ट, अफाट मेहनत यासाठी आर्योम मित्रमंडळाची ओळख आहे. फक्त क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट. फक्त औपचारिक शिल्लक रवींद्र पाहायला मिळतील या शेवटच्या षटकामध्ये. पहिला बॉल विकेट, त्यानंतर डॉट. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू निर्धाव आहे. हा चेंडू डॉट आहे. सलगचे 3 चेंडू 3 निर्धाव. म्हणजे पहिल्या बॉलवरती विकेट आला, त्यानंतर 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. संघ आपल्याला पाहायला मिळतो जो मात्र फार चांगल्या पोझिशनवरती आहे. विजयाच्या समीप, विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळाला संघ. त्यावेळेसचा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फक्त ट्रायप केलाय. लॉफ्टेड ट्रायप OTT ओव्हर द टॉप. इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट झाली. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल कव्हरेज मधून निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जीजी स्पोर्ट्स मड संघाने. हार्दिक अभिनंदन टीम जीजी स्पोर्ट्स मड. हार्ड लक टफ लक टीम साजिवली. विनंती असेल दोन्ही संघांना शेक हँड करायचंय, लाईन अप करायचंय आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. साजिवली संघ देखील एक नामवंत संघ आहे. बाहेर चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत या दोन्ही संघांमध्ये. विशेष करून मी मिलिंदचं कौतुक करेल ज्याप्रमाणे त्याने एक अग्रेसिव्ह इनिंग साकारली आणि त्यांच्या समेत चांगली गोलंदाजी केली. आपण मिलिंदचं कौतुक करू साजिवली संघाचं. दोन्ही संघांना विनंती असेल शेक हँड करायचंय, लाईन अप करायचंय आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. फार चांगला खेळ गणेशच्या माध्यमातून आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळाला. मात्र एक इम्पॅक्टफुल पारी ज्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली विथ द बॉल आणि विथ द बॅट आणि विथ द फील्ड, ज्याने फार इम्प्रेसिव्ह कामगिरी केली असा खेळाडू सिक्सर किंग ऑफ मड अर्थातच अनिकेत पाहायला मिळतोय मॅन ऑफ द मॅच. आदरणीय SD कन्सल्टंटचे सर्वा माननीय श्री सुभाष शेठ डिंगोरे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी सौजन्य झाल्यात. ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतील. आदरणीय प्रीतमजी जोशी सर त्यांच्या शुभ हस्ते आपण अनिकेतला मॅन ऑफ द मॅच ने सन्मानित करणार आहोत. मी विशेष कौतुक संपूर्ण या स्पर्धेमध्ये आयोजनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. फार चांगलं आयोजन. मात्र फैजलचं मी विशेष कौतुक करेल. समालोचन पहिल्या मॅच मध्ये केलं, त्यानंतर गेला तो अंपायरिंग साठी. अंपायरिंग केली, परत एकदा मला वाटतंय तो हे समालोचन देखील करतोय.